एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून माणिकराव कोकाटे यांना अभय देण्यात आलाय का असा सवाल उपस्थित होतोय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। कोकाटेंच्या कृतीचा निषेध मात्र राजीनामा घेण्यात येणार नसल्याचं या नेत्यानं म्हटलंय। हल्ली प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे असं या राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यानं मत व्यक्त केल्याचं देखील कळतंय। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असंच आता स्पष्ट होतंय। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माणिकराव कोकाटे यांना अभय देण्यात आलंय का असा प्रश्न देखील विचारला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे आपल्यासोबत आहेत। अक्षय, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं राष्ट्रवादीतल्याच एका वरिष्ठ नेत्यानं सांगितल्याचं कळतंय। नक्कीच सागर, माणिकराव कोकाटे यांची अनेक वादग्रस्त वक्तव्ये जी आहेत ती गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याशिवाय सभागृहात त्यांनी खरं तर मोबाईलमध्ये व्यस्त असताना ते रमी खेळत असतानाचा देखील एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरतून व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात संपूर्ण राज्यभर निदर्शनं जी आहेत ती होत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती विरोधी पक्षांकडून देखील जोर धरताना पाहायला मिळत आहेत। कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढे असंवेदनशील का पद्धतीने वागतात असा सवाल जो आहे तो विरोधी पक्षातून विचारला जातोय आणि त्यांची राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। परंतु या सगळ्या राजीनाम्याच्या मागणीच्या संदर्भात त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या संदर्भात त्यांनी केलेला कृत्याचा निषेध असेलच, परंतु प्रत्येक वेळेस राजीनामा घेणं हे योग्य नाही अशा पद्धतीचं मत जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका जी आहे ती मांडलेली असल्याचं या सगळ्या संदर्भात पाहायला मिळतंय। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो होणार का यावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं माणिकराव कोकाटे यांना अभय देण्यात आलाय का हा देखील सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। सागर, नक्कीच अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी।